नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज नवरात्री स्पेशल मी तुम्हाला उपवासाचे अप्पे कसे बनवायचे याबद्दलची रेसिपी घेऊन आली आहे. तर खूप छान आणि पटकन अशी होणारी रेसिपी आहे. तर बघा किती सॉफ्ट असे अप्पे झाले आहेत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं साबुदाण्याचे अप्पे बनवण्यासाठी इथे लागणारं साहित्य घेतलं आहे. तर एका वाटीमध्ये मी भगर घेतला आहे, त्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. त्या वाटीनं मोजलं तर हे अर्धी वाटीच होईल. तर इथं त्यानंतर अर्धी वाटी दही आणि थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं मी एका प्लेटामध्ये घेतलं आहे. तर आता हे भगर आणि साबुदाणा जो आहे तो आपल्याला एका कढईमध्ये आपल्याला आता हे भाजून घ्यायचं आहे. तर भाजून घ्यायच्या अगोदर आपल्याला वरई एका कॉटनच्या कपड्यानं स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरच भाजून घ्यायची आहे. तर कोणत्या ठिकाणी याला वरई म्हणतात, कोणत्या ठिकाणी याला भगर म्हणतात. तर आमच्या इकडे याला भगरच म्हणतात. तर इथं बघा, त्यानंतर हे जे वाटीमध्ये साबुदाणा आणि भगर घेतले ते एका कढईमध्ये भाजून घेते. तर इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे. तर आता त्यामध्ये मी पहिल्यांदा साबुदाणा भाजून घेते. कारण काय आहे, एकदा जर भाजलं तर साबुदाणा जाड असतो, त्यामुळं तो भाजला जात नाही आणि वरई जे आहे ते थोडीशी लहान असते, त्यामुळं ते पटकन भाजते. यासाठी अगोदर आपल्याला साबुदाणाच भाजून घ्यायचा. तर इथं जास्त काही भाजायचं नाही आपल्याला, थोडंसं याचा कलर बदलूपर्यंत भाजायचं आहे. कारण जास्त भाजल्यानंतर हा पूर्ण काळा पडेल आणि काळा पडल्यानंतर जे अप्पे आहेत ते थोडेसे कडवट लागतील. त्यामुळे याला थोडंसं असं फुलत आल्यानंतर गॅस बंद करून टाकायचं, म्हणजे फुलत येऊपर्यंतच याला भाजून घ्यायचं साबुदाण्याला. तर इथं बघा कमी गॅसवरच हे सगळं काही साबुदाणा मी भाजून घेतले आणि मग त्यानंतर यामध्ये वरई पण अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर वरई पण भाजताना गॅस आपल्याला पूर्ण असा कमी करूनच भाजून घ्यायचा आहे. तर इथं बघा वरई पण टाकली आहे. तर वरई भाजते वेळेस किंवा वरई ज्यावेळेस पण आपण कुठल्या पण उपवासाच्या पदार्थाला वापरतो तर त्यामध्ये बारीक असे खडे असतात. तर ही वरई एकदम स्वच्छ करून घ्या आणि यामध्ये जी बारीक बारीक खडे असते ते एका चाळणीनं चाळून तुम्ही ही वरई घेऊ शकता. तर इथं वरई पण बघा खूप छान अशी भाजली आहे. तर याला पण जास्त काही भाजायचं नाही. वरई काय असते, पहिल्यांदा थोडीशी ब्राऊन किंवा थोडीशी बदामी कलरची असते. तर इथं बघा भाजल्यानंतर ही पूर्ण अशी पांढरी शुभ्र झाली होती. तर खूप छान वरई पण भाजली. तर त्यानंतर गॅस बंद केला आणि मी थंड झाल्यानंतर ह्या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भगर आणि साबुदाणा जो आहे तो मी वाटून घेतला आणि इथं रवाळच असं मी याचं पीठ करून घेतलं आहे. कारण अप्पे बनवायचे आहेत. तर इथं बघा अप्पेसाठी लागणारं पीठ जे आहे ते रवाळच लागतं, इतकं पण बारीक करू नका. तर इथं मला भांडं छोटं होतं म्हणून मी त्यानंतर मोठ्या भांड्यामध्ये ते पीठ जे आहे ते काढून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकलं आणि थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर थोडासा खाण्याचा सोडा टाकला. तर इथं खायचा सोडा जो असतो तो तुम्ही नंतर पण टाकलं तरी चालतं, पण मी इथं वाटते वेळेसच यामध्ये टाकला. तर इथं तुम्ही हे बॅटर पूर्ण असं वाटल्यानंतर मग त्यानंतर जरी खाण्याचा सोडा टाकलो तरी पण चालतं. तर इथं बघा असं थिक असं हे बॅटर झालं आहे. तर थोडंसं यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर जे मिक्सरचं भांडं आहे तर त्या भांड्यालाच मी असं थोडंसं धुवून त्यामध्ये पाणी यामध्ये ॲड केलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तर इथं यामध्ये आता आपल्याला जे आपण साबुदाण्याच्या खिचडीला किंवा उपवासाला पदार्थ वापरतो तो इथे यामध्ये तुम्ही ॲड करा. तर आपल्याला तर जास्तीच्या म्हणजे भाज्या खायच्या नसतात उपवासाच्या टायमाला. तर खाणाऱ्या भाज्यामध्ये काय असतं, तर फक्त बटाटा असतो. तर इथं तुम्ही बटाटा पण किसून टाकू शकता किंवा उकळल्याला जरी टाकला तरी चालतं. तर इथं मी फक्त हिरवी मिरची कट करून घेतलेली, त्यानंतर जिरे, कोथिंबीर आणि 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल टाका, नाही टाकलं तरी चालतं. पण शेंगदाण्याचं कूट टाकल्यानं हे जे अप्पे आहेत ते खूप छान लागतात, म्हणून मी यामध्ये शेंगदाण्याचं पण कूट टाकलं आहे. आणि याला व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक 5-6 मिनिट याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून जे साबुदाणा आणि वरई आहे ते व्यवस्थित असं भिजल. म्हणून याला 5-10 मिनिट, जास्त नाही 5-7च मिनिट जरी ठेवलं तरी चालतं. इथं झाकून ठेवा आणि त्यानंतर इथं बघा 1-7 मिनिटानंतर मी याला उघडून बघितलं तर खूप छान असं बॅटर हे भिजलं होतं. तर आता याला आपण अप्पे बनवायला घेऊया. तर इथं बघा बॅटर जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, असंच ठेवायचं आहे. तर इथं गॅसवर मी अप्पे पात्र जे आहे ते ठेवलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे. तर इथं तुम्हाला तूप वापरायचं असेल तर इथं तुम्ही तूप पण वापरू शकता. मी तेलच वापरलं आहे.
तर इथं 9 दिवस आपल्याला 9 दिवस उपवास असतो आणि 9 दिवसामध्ये आपल्याला जर साबुदाण्याची खिचडीच खायची म्हणली तर आपल्याला ते खिचडी खावं वाटत नाही आणि 9 दिवसाचा उपवास म्हणल्यानंतर ते आपल्याला सहन पण होत नसतात उपवास. मग यासाठी काय करायचं तर आपल्याला असे नवीन नवीन पदार्थ बनवून खायला मग साबुदाणा आपल्याला खाऊ पण वाटेल. आणि दररोज जर आपण साबुदाण्याची खिचडी किंवा वरईचा किंवा भगरचा भात जरी खाल्ला तरी पण आपलं पोट भरत नाही. म्हणून 9 दिवसामध्ये एकदा तरी काहीतरी नवीन बनवावं म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान आणि इन्स्टंट अशी ही रेसिपी होते. तर बघा, नवरात्रामध्ये प्रत्येक जणाला उपवास असतो, महिला झालं पुरुष झालं प्रत्येकजण 9 दिवस उपवास धरतात. तर या उपवासामध्ये आपण असे पदार्थ बनवून खाऊ शकतो. तर इथं बघा, सगळ्या पात्रामध्ये मी आप्पे टाकून एक 5 मिनिट याला झाकून ठेवलं होतं आणि हे पूर्ण कमी गॅसवरच करायचं, कारण हे पूर्ण क्रिस्पी होतात आणि आतपर्यंत भाजले जातात. त्यामुळे याला एकदम मीडियम किंवा कमी गॅसवरच याला भाजून घ्यायचं. आणि त्यानंतर बघा, मी झाकून ठेवून एक 5 मिनिटानं ओपन केलं आणि बघितलं तर खूप छान असे हे खालच्या साईडनं आप्पे भाजले होते आणि वरच्या साईडनं पूर्ण असे ड्राय झालं होतं हे जे बॅटर होतं ते. तर जोपर्यंत वरचं साईडचे जे बॅटर आहे ते आप्पेच्या ड्राय होत नाही तोपर्यंत हे आप्पे पलटे करू नका. तर इथं बघा, पूर्ण असे ड्राय झाल्यानंतर हे आपोआपच खालची साईड जे आहे ते सोडून देतात, म्हणजे चिकटून बसत नाहीत. तर इथं मी बघा हे सगळे काही आप्पे जे आहेत ते पलटून घेतले आणि त्यानंतर यामध्ये आणखीन 1 चमचा तेल टाकून याला ह्या पण साईडनं खूप छान असं भाजून घेतलं. एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं, जेणेकरून जी मधली साईड आहे ते कच्ची राहणार नाही. तर हे आप्पे खूप पटकन असे होतात. तर इथं बघा, सगळे काही पाठीमागच्या साईडनं पण भाजले आहेत आप्पे आणि मधून तर एकदम जाळीदार असे हे आप्पे बनतात. तर इथं बघा, तुम्ही हे आप्पे जे आहेत ते एका म्हणजे शेंगदाण्याची चटणीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही इथं जे दही आहे तर त्या दह्यासोबत पण तुम्ही हे आप्पे खाऊ शकता. दह्यामध्ये थोडेसे तुम्ही हिरवी मिरचीचं जे आपण उपवासाला हिरवी मिरची वाटतो तर ते वाटण जरी तुम्ही दह्यामध्ये टाकून हे आप्पे त्याच्यासोबत जरी खाल्ले तर हे अप्रतिमच लागतं. तर इथं मी शेंगदाण्याची चटणी बनवली आहे. तर उपवासाची शेंगदाण्याची चटणीची पण रेसिपी मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि हा पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार.